श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार, उद्या रविवार 1 फेब्रुवारी आणि उद्या आहे पौर्णिमा, माघ पौर्णिमा. माघ महिन्यातील ही पौर्णिमा आहे. तर हिला आमच्या इकडे नव्याची पौर्णिमा असंही म्हणतात. म्हणजेच की नवीन धान्य शेतात आलेलं असतं, त्याच्यामुळे ही खूप मोठी पौर्णिमा, 12 पौर्णिमांपैकी वर्षातल्या मोठी पौर्णिमा मानली जाते. तर या दिवशी आमच्या इकडे नवीन जे शेतात धान्य आलेलं असतं त्याची पूजा करतात, त्याचं तोरण बनवून दाराला लावतात. म्हणजेच गव्हाच्या ज्या लोंब्या असतात ते, मक्याचा कणसाचा तुरा, हरभऱ्याचे ढाळे, ज्वारीचं कणीस, अशा वस्तूंचं तोरण बनवलं जातं घेऊन आणि ते दरवाजाला लावतात. उद्या आमच्या इकडे पोळ्यांचा नैवेद्य पण केला जातो. वर्षातली ही मोठी पौर्णिमा मानली जाते. याचबरोबर आपण दर पौर्णिमेला महिन्याच्या जर सत्यनारायण पूजा करत असू तर उद्याच्या पौर्णिमेला उद्या सकाळी पौर्णिमा रविवारी पहाटे येत आहे व सोमवारी पहाटे संपते. पौर्णिमा उद्या रविवारी सकाळी 5:53 येते व सोमवारी पहाटे 3:39 संपत आहे. तर तुम्ही त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घरी करू शकता किंवा मग बऱ्याचशा सेवा करू शकता. पौर्णिमेच्या लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा असतात त्या, कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावर, कवड्यांवरती सेवा घेतल्या तर चालतात. पुन्हा श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करावं. बऱ्याचशा सेवा तुम्ही पौर्णिमेला घरच्या घरी करू शकता सत्यनारायणची पूजा मांडून. ज्यांचा पौर्णिमेला उपवास असतो त्यांनी पण उद्याच उपवास धरावा. उद्याच्या पूर्ण दिवसाची पौर्णिमा असल्यामुळे जे काही पौर्णिमेच्या सेवा वगैरे करायच्या असेल, उंबऱ्याला हळदीचं लेपन, पाण्यात गोमूत्र, मोठं मीठ, हळद टाकून घर पुसून काढणे आणि ज्या काही लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा आहेत त्या जास्तीत जास्त पौर्णिमे दिवशी करायच्या असतात. तर आमच्या इकडे तर ही पौर्णिमा उद्याची नव्याची पुण्यो किंवा पौर्णिमा असं मानलं जातं आणि ही अशा पद्धतीने साजरी करतात. तुमच्या इकडे कसं करतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सेवा आहेत त्यात आपण केंद्रात गेल्यामुळं किंवा बाहेरून आता कळतात की पौर्णिमेच्या सेवा खूप फलदायी असतात. ज्या काही आपण सेवा करू त्या लवकर देवापर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे ह्या तुम्ही लक्ष्मीप्राप्तीच्या कवड्यांवर, श्रीयंत्रावर सेवा घेऊ शकता. सत्यनारायणची पूजा घरच्या घरी मांडू शकता. आणि ही पौर्णिमा असल्यामुळं आम्ही ह्याचा पोळ्या पण करतो आणि दरवाजाला अशा पद्धतीचं तोरण बांधतात आमच्या इकडं. तुमच्या इकडे ही पौर्णिमा कशी साजरी केली जाते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा अभिषेक करा. उद्या तुम्ही बऱ्याचशा खूप सेवा करू शकता आणि ज्यांनी पौर्णिमेचा उपवास धरतात त्यांनी उपवास उद्याच धरायचा आहे पौर्णिमेचा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.